बोललोय, सगळं शासनावर बोललोय. तुम्ही करत नाही, मग ह्याचा अर्थ तुम्ही म्हणजे मी त्याच्यात म्हणलं की रेरा मॅनेज झालंय असं. आता मग मी तुम्हाला पर्सनल बोलतो की मग तुम्ही मॅनेज झाले का त्या बिल्डरला? बोलवा, कारवाई करा आणि त्याचे मॅनेजर फिनेजर सगळे ठेवा आतमध्ये. फॉरेन्सिक ऑडिट करा. ऐका ना साहेब, मी म्हणत नाही तुम्हाला, मी तुम्हाला म्हणतो असं. मग आम्ही असं म्हणायचं का की का कारवाई करत नाही तुम्ही? एवढे जनता रस्त्यावर येते, मग करा ना, त्या बिल्डरला अटक करा, त्या ह्याला अटक करा, रेरावर गुन्हा दाखल करा, आपल्याकडे करा. मग आमदारांनी सांगितलं, आमदारांनी तक्रार, आता त्याची मुलाखत तुमच्याकडे येईलच. मी नंबर देतो त्यांना, तुम्हाला मी दिलेली मुलाखत. मी रेरावर त्या कारवाई करावी, शासनाने करावी, आणि रेरा ऑफिसला मी उपोषणाला बसणार आता, असं मी त्यांना बोललोय. पण तुम्ही माझं वैयक्तिक म्हणणं आहे की तुम्ही त्यांच्यावर कारवाई केलीच पाहिजे. तुम्ही इथले इन्स्पेक्टर आहात, इथले डीसीपी, एसीपी यांनी सगळ्यांनी मिळून त्याला बोलवा आणि यांच्यावर कारवाई करा, किंवा त्यांच्यावर कारवाई केलं यांना उठायला लावा आपले पोलीस लगेच आणि त्यांना बोलून घ्या. नाही आले तर ते काम, या कामावर जे लोक असतील त्यांना गुन्हा दाखल करा, कोण मॅनेजर फिनेजर असेल त्याच्यावर. आणि तो आला की नंतर मूळ मालकावर गुन्हा दाखल करा. आणि हे लागलं तर वरती रिपोर्ट करा किंवा आमदार साहेब खूप भडकले, आम्हाला बोलले की हे योग्य नाहीये, तुम्ही लोक का कारवाई करत नाही, हे लोक रस्त्यावर बसतात, यांच्यावर अन्याय होतोय, हे लोक सर्वसामान्य लोक आहेत, असं तुम्ही बोला. डीसीपी साहेबांना बोला आणि त्या बिल्डरला आणि रेरावर बी गुन्हा दाखल करून टाका की रेरा मॅनेज हो, यांना हे करत नाही असा आमदारांचा आरोप आहे. आणि म्हणून आमचं म्हणणं की रेराच्या अधिकाऱ्यांच्यावर बी गुन्हा दाखल करा, असं बोलवा, कळवा त्यांना. ओके ओके ओके. एवढं कोणी बोलणार नाही. हा जो फ्लॅट आहे तो माझ्या सासऱ्यांनी आणि माझ्या मिस्टरांनी, प्रफुल्ल पाडळकर आणि दत्तात्रय पाडळकर ह्यांनी बुक केला होता 2023 आय गेस. आणि त्याच्यानंतर हा बिल्डर जो आहे, फालतू बिल्डर, हा म्हणाला होता की मी तुम्हाला जून मध्ये याचं पोझेशन देईन. इट वॉज जस्ट 6 महिन्यांचा फरक होता. तर आम्हाला वाटलं बिल्डिंग रेडी आहे, सगळं रेडी आहे, तर पोझेशन आपल्याला जून मध्ये मिळून जाईल. पण जून नंतर तो म्हणाला की मी ऑक्टोबर मध्ये देईल. ऑक्टोबरचं त्यांनी परत नेक्स्ट जून केलं. परत तो नुसतं फिरवतोय. त्यांनी आमच्याकडनं सगळे पैसे घेऊन टाकले. लिटरली काही फ्लॅट धारकांनी तर 95% पेमेंट केलेलं आहे, तरी हा माणूस काम नाही करत. इथे पोलीस प्रशासन काम नाही करत, ना खराडी पोलीस स्टेशन, ना पुणे पोलीस स्टेशन, सगळ्या इव्हन रेरा हा बिल्डरांसाठीच बनलेला आहे, हा आपल्यासारख्या सामान्य नागरिकांसाठी बनलेला नाहीये. सगळे लोक फक्त त्याची हाजी करतात. तो मस्त आमच्या पैशांवर फॉरेन ट्रिप्स करतो, तो फिरायला जातो, आज इकडे गेलाय, उद्या तिकडे गेलाय. त्यांनी आम्हाला सगळ्यांना ब्लॉक केलेले, नावाला ही बिल्डिंग उभे. आम्ही आमच्या कष्टांचे पैसे ह्याच्यात इन्व्हेस्ट केले. तुम्ही तिकडे बघू शकता, कितीतरी लोक 60+ एज आहेत. माझ्या सासऱ्यांनी सगळी त्यांची रिटायरमेंटचा पैसा ह्या घरामध्ये लावलेला आहे. का आता रिटायरमेंट नंतर आपल्याला एक सेटल पुण्यात लाईफ मिळावं म्हणून. पण ह्याच्यात पुण्या प्रशासनही आमची मदत करत नाही, ना सीपी ना डीसीपी. सगळे फक्त त्या अरमान कोठारीचे कठपुतली आहेत. तो ह्या लोकांना नाचवतो, हे लोक नाचतात. सगळ्यांनी ह्याच्याकडनं पैसे घेतलेत. प्रत्येक लोक आता आपलं घर भरतात. सगळ्या लोकांनी आपापली मजा मारून घेतली. आमच्यासारखे मध्यमवर्गीय लोक जे आहेत की जे काहीतरी पुढे करू पाहतात, की जे आता 1 BHK रेंट मध्ये राहतात आणि बाबा आपलं स्वतःचं पुण्यासारख्या ठिकाणी घर घेण्याचं स्वप्न बघतात, ह्या सगळ्या लोकांनी मिळून त्या स्वप्नांची माती केलेली आहे. आणि ह्या सगळ्या लोकांना कुठे ना कुठेतरी भरावं लागणार आहे. माझी हीच विनंती आहे, रेरा म्हणा, डीसीपी, सीपी, खराडी पोलीस स्टेशन, फक्त आमच्या जीवाचा तमाशा बघू नका. आमच्या ग्रुप मधल्या कोणत्याही एका व्यक्तीला, लहान बाळापासून ते मोठ्यांपर्यंत, कोणी जरी स्वतःच्या जीवाचं काही केलं तर ह्याला फक्त अरमान कोठारी, पुणे प्रशासन, सीपी, डीसीपी, खराडी पोलीस स्टेशन हेच लोक जबाबदार असणार आहेत. मला जरी, माझ्या जीवाला जरी काही झालं तर मी सगळ्यांचे नाव लिहून जाणार आहे. मी नाही तर नाही, माझा नवरा, माझा सासरा, माझी पोरगी तुमच्या सगळ्यांशी लढणार आहे. हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. ह्याच्यावर काय करायचं काय नाही आता हे सगळं तुमच्या हातात आहे. आज कोणीतरी येतो, फोन करतो, हो 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 आम्ही करणार. कोणी काही करत नाही. सगळेजण तमाशा बघायचं काम करतात. सगळ्यांना फक्त हाजी करायची आहे. प्रत्येकाला आपलं पोट भरायचंय. शेजारचं पोट भरतंय नाही भरतंय कोणाला काहीही घेणं देणं नाहीये. सगळे एका माळेचे मणी आहेत. त्या रेरापासून ते ह्या खराडी पोलीस स्टेशनच्या कॉन्स्टेबल पर्यंत सगळ्यांनी अरमानकडनं पैसे खाल्लेले आहेत.
तो मस्त मजा मारतो, हे लोक त्याच्या जीवावर मजा मारतात. आम्ही सगळे इथे मूर्ख बनलेलो आहोत. आम्ही सगळे लोक इथे सगळं आमचं आयुष्य बर्बाद करून आज अर्ध्याच्या वर आमचं जनरेशन सुट्ट्या टाकून आले. 1 दिवसाचा आमचा पगार कट होतोय. आज देणारे हा अरमान कोठारी देणारे का पुण्याचं सरकार देणारे? कोणी देणार नाहीये. आम्ही सगळेजण वेडे बनलेलो आहोत. सगळेजण फक्त आजूबाजूला तमाशा बघतात. हा काय 3 दिवसाचा तमाशा आहे, संपलं. एखादं दुसरं प्रकरण काढतील वर, झालं, संपलं. हेच चाललंय ह्यांचं. माझी कळकळीची विनंती आहे, आम्हाला आमचं घर ह्या वर्षात मिळालंच पाहिजे आणि नाही मिळालं तर मी माझ्या जीवाचं काहीतरी करून घेईल आणि सगळं नाव पुणे सीपी डीसीपी खराडी पोलीस स्टेशन त्या कॉन्स्टेबल पासून आणि रेरा रेरा तर फक्त बिल्डर साठी बनलेला आहे. आज कंपन्सेशन, उद्या कंपन्सेशन. ना त्यांनी आम्हाला आमचे पैसे दिले, ना त्यांनी काही केलं. तो फक्त मजा मारायचं काम करत आहे. तर माझी विनंती आहे, आत्ताच्या आत्ता FIR तरी घ्या, नाही तर काहीतरी करा. नाही तर आम्ही सगळेजण इथं धरणं आंदोलन उपोषण करायला तयार आहोत. आम्ही आमच्या मुलाबाळांना घेऊन इथं करायला तयार आहोत. आता बघा तुम्हाला काय करायचं. ही वॉर्निंग नाहीये, ही काही नाहीये, ही कळकळीची विनंती आहे. तुम्हाला वॉर्निंग समजायचं तर वॉर्निंग समजा, विनंती समजायची तर विनंती समजा. इट्स अप टू यू. हा प्रोजेक्ट विकला गेलाय महारेरा अंडर है ना, आणि त्याचं पोझिशन डेट होतं जून 2024. ज्यावेळेस पोझिशन डेट त्यांनी जाहीर केली, लोकांनी सगळेजण बुक केले, म्हणजे त्या इट इज सोल्ड आउट व्हेरी फास्ट. त्याच्यानंतर ह्यांनी जे काम बंद केलं ते आतापर्यंत 3 वर्षात हार्डली त्यांनी 5 ते 10% काम केलेलं आहे. म्हणजे त्यांनी आता हे जे कलरिंग दिलेलं आहे ना, ते फक्त वरून आहे, आतले कामं सगळे पेंडिंग आहेत. एक पण काम कम्प्लीट नाहीये, एक पण फ्लॅट कम्प्लीट नाहीये मागच्या 3 वर्षात. ओके. आणि ह्याच्यावरती बिल्डरनी कर्ज पण घेतलेला आहे, मॉर्टगेज केलेली प्रॉपर्टी आहे. हे आम्हाला पुन्हा कळालं, त्यांच्याकडून नाही कळालं. आम्हाला आमच्या काय रिसोर्स कडून कळालं की हा प्रोजेक्ट वरती लोन आहे. आता आम्हाला हे काळजी वाटते की फ्लॅट तर भेटला नाही आणि वरून लोन करून हा पळून गेला तर. आणि तो बाहेरच राहतो मोस्ट ऑफ द टाइम्स. 3 वर्षात आम्ही हार्डली 1 वेळेस भेटलेला आहे आणि त्याचे कमिटमेंट करतो, तो हाय फाय करतो, पुन्हा कधीच भेटलेला नाही. म्हणजे मला काय काळजी आहे की ह्या लोकांना सर्वांना हा डायरेक्टली फसवतोय, ह्याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे. आता आम्ही घेतले रेराकडून, रेराचा नंबर न घेतलेला आहे, म्हणजे रेरा दाखवलेलं होतं त्याच्यावरती. रेरानी जबाबदारी घ्यायला पाहिजे, पोलीस प्रशासनाने जबाबदारी घ्यायला पाहिजे. आम्ही कमीत कमी 100 ते 200 वेळा पोलीस प्रशासनाला भेटलेला आहे, रेराकडे गेलेला आहे बऱ्याचदा. आमचे सिनियर सिटीजन जातात है ना. तर त्यांनी यांच्यावरती कारवाई करायला पाहिजे, आमचं घर सिक्युअर करायला पाहिजे, हेच आमची नम्र विनंती आहे. 3 वर्षापूर्वी जेव्हा फ्लॅट बुक केला तेव्हा फ्लॅटचं सगळं जवळजवळ काम झालेलं होतं, सगळे स्लॅब पडलेले होते. आता फक्त तिथलं जेवढं आज काम राहिलं तेवढंच काम राहिलं होतं. फक्त त्यांनी फरशी केल्या असतील मध्ये थोड्या, काय त्यांनी दरवाजा खिडक्या वगैरे काय ते ओटा केला असेल गॅसचा. फक्त एवढंच काम त्यांनी या 3 वर्षात केलं आणि आमच्याकडून 95% पैसे घेतले. आमच्याकडून सगळे पैसे घेतले आणि आता तो बिल्डर झाला काम म्हण, कारण त्याला त्याचं सगळं मिळालं ना, राहिलं आमचं. त्याच्यामुळं आमच्या घरी आज सासूनामध्ये भांडणे होतात. आमच्या घरी रोज कार्यक्रम भांडण्याचा असतो माहितीये का. आणि त्याला कारण फक्त अरमान कोठारी. हा अरमान कोठारी. मी तरी म्हणत असते की बाबा मी जिवंत असेपर्यंत तर काही मला वाटत नाही त्या घरात मी जाईल. आज मला सुद्धा वाटते, कारण किती वर्ष तो लावणार आहे अजून, आणि कोण याला जबाबदार. आम्ही कोणाशी न्याय मागावा. ज्यांच्याकडे न्याय मागायला गेलो ते आमच्याकडे दुर्लक्ष करतात. आता कोणाकडे न्याय मागावा. मला इथल्या सगळ्या लोकांनी सांगावं, सीपीच्या तर कोणत्या ऑफिसच्या लोकांनी सुद्धा सांगावं की बाबा एक्स माणूस आहे त्यांना भेटा. काय माहित या सरकारमध्ये कुठं न्याय भेटल की नाही, मला तरी काही माहित नाही बाबा. आणि काय घर भेटल आणि काय नाही, काहीच त्या माणसावर कशी कारवाई करू शकत नाही तुम्ही. आयुष्यभराचे पैसे आम्ही तिथे टाकले. तुम्हाला खोटं नाही वाटत, आम्ही सोनं विकलं आतापर्यंत. जाऊ दे बाबा, आपल्याला घर तर होऊन जाईल. सोन्याला घरून काय करायचं. आज सोनं विकलं, आज आमच्याजवळ सोनं सुद्धा नाहीये. तुम्हाला खरी कंडिशन सांगते माझी, खोटं नाही सांगत मी तुम्हाला. सोनं विकल्याच्या पावत्या पण देईल, खोटं वाटत असेल तर ही गोष्ट व्हायची. सोनं विकलं आणि त्यांना दिलं. काय माहित अरमानचं काय मागच्या जन्मीचं देणं होतं की काय माहित. या वर्षी तर तो काही शहाणा. नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया पाटील. ही आमची व्हर्टिलास सोसायटी आहे, मी त्याची सेक्रेटरी आहे. आम्ही सर्व इथे 131 लोक आहेत. आम्ही या बिल्डरला 90 ते 95% पैसे जानेवारी ते जून 2024च्या काळामध्ये दिले. कारण की आमचं पोझिशन जून 2024 मध्ये होतं. त्यांनी रेराकडून फक्त एक्सटेन्शनवर एक्सटेन्शन मिळवले. आज 2 वर्ष होतील. आम्ही त्याला 90 ते 95% पैसे दिले आहे, पण काम फक्त 60% झालं आहे. तुम्ही प्रोजेक्टचा फोटो घेऊन जाऊ शकता.
यासाठी आम्ही वारंवार पोलीस CP ऑफिसमध्ये कंप्लेंट दिलेल्या आहेत, पण 25 ते 30 वेळा सुद्धा पोलिसांकडे जाऊन त्यांनी आजपर्यंत आमची FIR रजिस्टर करून घेतली नाही. आम्ही महारेरामध्ये पण खूप अत्यंत जास्ती वेळा त्यांना खूप सारे मेल केले आहेत, त्यांना भेटलो आहे, पण महारेरानी सुद्धा आम्हाला कुठलाही न्याय मिळवून दिलेला नाही. पोलीसमध्ये कंप्लेंट केलेली असताना सुद्धा या बिल्डरनी आमच्या प्रोजेक्टची जमीन ही मॉर्गेज करून दिलेली आहे. त्यांनी कोर्टामध्ये खोटे अफिडेव्हिट दिलेले आहे की मी काम पूर्ण करून देतो म्हणून, पण त्या पोलीस प्रशासनाने आजपर्यंत या गुन्हेगाराला पाठीशी घातलेले आहे आणि आमची कुठलीच मदत केलेली नाहीये. मग आता तुम्हीच सांगा आम्हाला की सामान्य माणसांनी न्याय मिळवण्यासाठी, स्वतःचं घर मिळवण्यासाठी कुठे जायचं? कारण बँक तर आमचा हप्ता थांबवत नाही, घर मालिक तर आमचं भाडं घेतो, मग आम्ही कुठे जायचं? आम्हाला आमचं हक्काचं घर कोण मिळवून देईल हे आता आम्हाला तुम्हीच सांगा. मॅम, पोलीस प्रशासनामध्ये कोण यामागे रिस्पॉन्सिबल आहे असे तुम्हाला वाटते? आमची तक्रार आर्थिक गुन्हे शाखा इथे चालू आहे. तिथे आम्ही त्यांना असं CA सर्टिफिकेट आणि इंजिनियर सर्टिफिकेट नुसार असं ऑलरेडी त्यांना प्रूव्ह करून दिलेलं आहे की या बिल्डरनी आमच्याकडून जे 146 कोटी रुपये जमा केलेले आहेत त्याच्यातनं त्यांनी ते फंड्स फिरवले आहेत दुसऱ्या स्वतःच्या शेल कंपनीज मध्ये. त्यांना आम्ही सर्व पुरावे सुद्धा सादर केलेले आहे, पण त्यांनी आजपर्यंत त्याचा बँक स्टेटमेंट अनालिसिस आणि फॉरेन्सिक ऑडिट केलेला नाही. बिल्डर तुम्हाला भेटतोय का? बिल्डर गायब आहे. बिल्डर 2 वर्षापासून आमच्या समोर आलेला नाहीये. बिल्डर आमचे पैसे घेऊन पळून गेलेला आहे. बिल्डर कुठे आहे आम्हाला माहित नाही आणि आता तो परदेशात पळून जायच्या मार्गावर आहे. आम्ही ते सुद्धा चिठ्ठी खराडी पोलीस स्टेशनला कालच आम्ही ती चिठ्ठी दिलेली आहे की बिल्डर हा देश सोडून सुद्धा जाऊ शकतो, पण पोलिसनी त्याच्यावरही काहीही सिरियसनेस दाखवलेला नाही. आमदार बापूसाहेबांनी आम्हाला नेहमीच सपोर्ट केलेला आहे. मागे सुद्धा ते आमच्या सोबत पोलीस स्टेशनला आले होते की तुम्ही गुन्हा दाखल करा आणि आज पण ते आम्हाला म्हणाले की मी माझ्या सगळ्या नागरिकांसोबत आहे आणि त्यांनी आम्हाला हे आश्वासन दिले की जर महारेरा आणि पोलिसांनी कारवाई केली नाही तर ते आता महारेरामध्ये उपोषणाला आमच्या सगळ्यांसोबत बसतील. हा प्रोजेक्ट आम्ही सर्वांनी मॅक्झिमम लोकांनी हा प्रोजेक्ट मार्च 2023 मध्ये बुक केलेला आहे आणि याचा पोझिशन, कारण की आम्ही तेव्हा तो याच्यासाठी बुक केला कारण की हा जून 2024 मध्ये मिळत होता, पण जून 2024 मध्ये आम्हा सगळ्यांच्या नकळत या बिल्डरनी 1 वर्षाचं जून 25 पर्यंत एक्सटेन्शन घेतलं. त्याच्यानंतर आमची पुन्हा एकदा मी महारेराला सांगितलं की याला एक्सटेन्शन देऊ नका आणि दिलं तर काही अटी शर्तींवर द्या. त्या अटींमधली एकही अट त्या बिल्डरनी फॉलो केलेली नाही. आणि ही आम्ही वारंवार महारेराच्या निदर्शनास आणून दिलं की तुम्ही ज्या अटी घालून देऊन त्याला एक्सटेन्शन दिलेलं आहे तो ते फॉलो करत नाहीये, पण तरीही महारेरानी त्याच्यावर जी कार्यवाही करायची का की त्याच्यावर पेनॉल्टी लावायची का कुठली ऑर्डर काढायची, महारेरानी सुद्धा काहीही केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही सतत सगळीकडे पाठपुरावे केलेले आहे, पण कोणीच आम्हाला साथ दिलेली नाही. महारेराचं काय म्हणणं आहे? त्यांनी काय सांगितलंय तुम्हाला? महारेरानी ऑर्डर आम्हाला फक्त कॉम्पेन्सेशनची ऑर्डर दिली आहे, पण ती सुद्धा एक्झिक्यूट झालेली नाहीये. त्या ऑर्डर विरुद्ध सुद्धा त्या बिल्डरनी अपील फाईल केलेलं आहे. महारेरानी त्याला म्हटलं होतं की त्यांना एक टाइम बाउंड प्रोजेक्टचा प्लॅन द्या, त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे टाका प्रोजेक्टच्या, ते पैशाचे स्टेटमेंट अलॉटीज न द्या, पण तसं कुठलीच त्या ऑर्डर मधली एकही कंडिशन. आम्ही सगळेजण प्रचंड मानसिक टेन्शन मध्ये, मी तुम्हाला सांगते आमची रोज सकाळ व्हर्टिलास कधी मिळणार याच्यावरून सुरुवात होते आणि रात्र सुद्धा त्याच्याच वर संपते. आमच्या सर्वांचे ऑलमोस्ट आमचे घर 1 ते 2 कोटीच्या रेंज मधले आहे. प्रत्येकाचा हप्ता ऍटलिस्ट 1 लाख रुपये महिना आम्ही हप्ता भरतो आहे आणि घराचे भाडे पुण्यात तर तुम्हाला माहितीच आहे 30 ते 50 हजारच्या रेंज मध्ये भाडे आहे. असं आम्हाला दर महिन्यात 1.5 लाख रुपयाचं नुकसान होत आहे. आम्ही एका अशा घराचा हप्ता भरतोय जे आम्हाला माहितीच नाही की आम्हाला मिळणार आहे की नाही आणि कधी मिळणार आहे हे सुद्धा आम्हाला माहिती नाही. माझी या सगळ्यांकडून डिमांड आहे प्रशासनाला, या सरकारला ज्यांच्यासाठी आम्ही टॅक्स भरतो, हप्ते भरतो, की जर 10 दिवसाच्या आत जर पोलिसनी याच्यावर FIR केली नाही
आणि महारेराने याच्यावर कार्यवाही केली नाही तर 10 दिवसांनी आमच्यापैकी कोणी स्वतःला पेटवून तरी घेऊ, नाहीतर इथून उड्या तरी टाकू. आणि आमच्या मृत्यूची सर्वस्वी जबाबदारी ही हा बिल्डर अरमान कोठारी, सीएम देवेंद्र फडणवीस आणि हे संपूर्ण पोलीस प्रशासन हे राहते. आम्हाला अजून एक गोष्ट हायलाईट करायची होती या प्रोजेक्टमध्ये की या बिल्डरनी असा फसवेगिरीपणा केलाय की त्यांनी पोलीस आणि महारेराला हा नुसता हा जो सांगाडा उभा केलाय ना त्यांनी, एक नुसते मजले चढवून ठेवले, याचे फोटो तो पाठवतो एव्हिडन्स म्हणून. पण जर तुम्ही आतमध्ये व्हिजिट कराल तर त्यातला एकही फ्लॅट हा राहण्यासारखा नाहीये आणि एकही फ्लॅट 100% पूर्ण नाहीये. कारण की तिथे ना लिफ्ट आहे, ना पाणी आहे, ना वीज आहे, ना STP आहे. तिथे राहण्यासारखं काहीही नाही. त्याच्यामुळे हा केवळ एक फार्स, एक आभास निर्माण करतोय हा बिल्डर सगळ्या प्रशासनासमोर. हे जे तुम्ही बघताय ना हे पोस्टर, हा तर केवळ दिखावा आहे. हे तर आम्हाला अपेक्षित नाही की हे तो आम्हाला कधी देईल का नाही देणार. कारण की त्यांनी आम्हाला मूलभूत सुविधाच नाही दिल्या. तर अम्युनिटीज तर आम्हाला ते तर देवालाच माहिती की ते आम्हाला मिळेल की नाही.